श्री गुरुचरित्र अवतरणिका. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती. चारी युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले. नामधारका अमरजसा संगमा. श्री गुरुनेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला. चतुर्थाध्यायी अनसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती. परीतीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पीठापुरी. श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुनी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तयांप्रती श्री गुरुकथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करां वधिती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यांचे करंजपुरी भेटोनी येती गोदातिरी. कुक्षिवथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनाते करुनी शासन साय देवास वरदान. देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दवडुनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटून दरिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी सदेऊनी वरदान. गाणगा पुरास आपण
19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिधले तिजला दोन. एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. तेची कथा एकविशी प्रेत आणिले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्याची वंध्या महिषी होती. 30 करुणी दुग्धवती 22व्यात वर दिधला. 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे श्री गुरु पाद पद्मा 24व्यात वर देती. म्लेच्छान पुढे वेद म्हणती विप्र ते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना. त्यागा म्हणती वाद कल्पना परी ते उन्मत्त नायकती. 27 आणुनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता. कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा. पुनरपि देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची. 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांत उपहाती. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण. वैश्येचे कथन करीती राया ते पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळूनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंध्या होती. 30 दिधली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्ठा अर्चवूनी दवडिले त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्यवरिष्ठां 40व्यात सांगती. 41 सायदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा.
ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलेसी सायदेव येऊनी करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायदेवाप्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दाऊनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाली कथियले 45 कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करूनी संगमी स्नान कुष्ठनासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 46 अध्यायी 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकिती शतगुणे पिकवूनी पुढती आनंद विले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजसा संगम महात्म्य कथिती स्नान करूनी दवडिती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छांचा स्फोटक दविडिती भक्तिस्थव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50 अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखोनिया क्षितिपाप प्रवृत्ती उपद्रवितील नाना याती म्हणून गुप्त रूपे रहावे ऐसा करुनी निर्धार शिष्यांसी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वताकार मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकोनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळिती मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहोनिया ऐसे बोधोनी शिष्यांसी श्री गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापि श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।